नमस्कार. आपली 14व्या अध्यायाला सुरुवात झाली, परंतु 2 शुक्रवार सुट्टी झाली. त्यामुळे थोडासा आपण 14व्या अध्यायाचा प्रस्तावनेचा विचार करूया. या अध्यायाच्या प्रस्तावनेच्या पहिल्या 33 ओव्या याच्यामध्ये माऊलींनी पुन्हा एकदा गुरु महात्म्य, गुरु सामर्थ्य आपल्याला सांगितलं. आत्मस्वरूप ज्याला म्हणतो ते आत्मस्वरूप वेदांनाही वर्णन करता येत नाही, अशी वेदांची पण जी काही त्रुटी आहे ती पण त्यांनी सांगितली. आणि मग माऊलींनी निवृत्तीनाथांकडे आपल्यासाठी शब्द सामर्थ्य मागितलं की मी जे हे आता सांगणार आहे याच्यासाठी तुम्ही मला शब्दांचं सामर्थ्य पुरवा, विनंती केली आणि त्यांची स्तुतीही केली. मग निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की तू विनंती करता करता माझी स्तुती करतो आहे, तर आता तू तुझ्या गीतेच्या अर्थ सांगण्याला सुरुवात कर. आणि मग त्यांची ती आज्ञा म्हणजे प्रसाद मानून माऊलींनी सांगायला सुरुवात केली. 13वा जो अध्याय क्षेत्रज्ञ योगाचा आपण पाहिला, त्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आणि माऊलींनी आपल्याला सांगितलं. ते असं होतं की मुळात हा जो आत्मा आहे तो निर्गुण आहे, असंग आहे, निराकार आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे. आणि सगळं असं असूनसुद्धा तो जेव्हा प्रकृतीच्या संघाशी येतो, आता आपल्याला सगळे शब्द चांगले माहिती झाले. आपण विचार केला तर पुरुष आणि प्रकृती, हा पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे हे आपलं उर्वरित सगळं काय ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, देह जे काही सगळं उर्वरित आहे ते सगळं. या पुरुषाचा आणि प्रकृतीचा जेव्हा संबंध येतो तेव्हा हा पुरुष म्हणजे हा आत्मा जरी असंग असला, अभोक्ता असला, अकर्ता असला, तरी देखील त्या प्रकृतीशी संग झाल्यामुळे तो संसारी बनतो. त्याला या प्रकृतीचे जे सुखदुःखाच्या गोष्टी असतात त्या त्यालाही लागू होतात. आणि मग पुन्हा जेव्हा तो स्वरूपाचा विचार करतो तेव्हा मग तो स्वरूपात राहतो. पण नाहीतर म्हणजे आपण बोलता कितीतरी गोष्टी अशा असं माझा काय म्हणतो आत्मा तृप्त झाला. आता आत्म्याला जर काही अभोक्ताच येतो तर तो काय तृप्त व्हायचा आहे? तो काही तृप्त होण्याचा किंवा न होण्याचा प्रश्नच नाही आहे. पण तरी आपण म्हणतो याचा अर्थ असा आहे की प्रकृतीच्या सगळ्या गोष्टींशी संग त्याचा होतो आणि त्यामुळे प्रकृतीचे जे सुखदुःख ते त्याला पण स्वाभाविकच भोगावी लागतात. असा 33व्या ओवीपर्यंत प्रस्तावनेचा भाग आपण पाहिला. पुढे 34व्यापासून 40व्या ओवीपर्यंत हा जो असंग असणारा आत्मा आहे त्याचा जो प्रकृतीशी संग होतो आहे, त्या प्रकृतीच्या संघामुळे त्याला जे काही सुखदुःख भोगावे लागत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की जो 14व्या अध्यायाचा विषय आहे ते म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण. आणि याचं स्पष्टीकरण या 14व्या अध्यायात आपल्याला मिळणार आहे की या 3 गुणांमुळे आपली ही जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीचा परिणाम या आत्म्यावर सुद्धा होतो आहे. हा विषय भगवंत अर्जुनाला सांगतो आहे आणि माऊली तुम्हा आम्हाला ते सगळं सांगतायत. आणि भगवंत अर्जुनाला असं म्हणतो आहे की हे मी तुला पूर्वी सांगितलं होतं, तर आता मी परत तुला हेच सांगणार आहे, तर तू नीट जरा अवधान दे. म्हणजे एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला म्हणावं की अरे हे शिकवून झालं आहे, तसं भगवंत अर्जुन हे मी तुला पूर्वी सांगितलं आहे, पण तरीसुद्धा तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही आहे, अजूनही तुझ्या मनामध्ये शंका आहे, तर आता नीट लक्ष दे, अवधान दे, असं भगवंत अर्जुनाला म्हणाला आहे. आणि आता अवधान देऊन मी पुन्हा काय सांगतो आहे ते नीट ऐक. आणि मग भगवान वाच असं सुरू झालं. पुन्हा त्या भगवान वाचचे जे 2 पहिले श्लोक आहेत, म्हणजे गीतेतले पहिले 2 श्लोक, ह्या श्लोकांमध्ये भगवंत असं सांगतो आहे अर्जुनाला की हे जे उत्तम श्रेष्ठ असलेलं ज्ञान जे मी तुला पुन्हा सांगणार आहे, हे ज्ञान जाणूनच आत्तापर्यंत सगळे जे मोठे ऋषी मुनी वगैरे होऊन गेले ना, ते या ज्ञानामुळेच त्या बंधनातून मुक्त झालेले आहेत. त्यांना सुखदुःख नाही आहे, त्यांना पुन्हा जन्म मृत्यू नाही आहे, ते मोक्ष पावलेले आहेत. कशामुळे? हे जे मी तुला आत्ता ज्ञान सांगणार आहे ना, तेच ज्ञान त्यांनी आत्मसात केलं, ते समजून घेतलं आणि ते ह्या सुखदुःखाच्या पलीकडे गेले, त्यांना मोक्ष मिळाला. आणि मग असं हे जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचं आणखीन एक वैशिष्ट्य भगवंतानी हळूच अर्जुनाला सांगितलं की अरे हे एकदा झालं ना की बाकी सगळे ज्ञान लयाला जातात बरं का.
मग बाकी काही लागत नाही आपल्याला, अन्य कुठलं ज्ञान मिळवावं लागत नाही. ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की मग आपल्याला मोक्ष मिळतो. आणि असं यापूर्वी अनेक ऋषीमुनींना वगैरे मिळालेलं आहे. अशा प्रकारचा विषय हा 40व्या ओळीपर्यंत झालेला आहे. आणि मग पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ऋषीमुनींना हे ज्ञान झालं आहे आणि अगदी हे असं सहज सिद्ध असलेलं अनादी मोक्षाकडे नेणारं असं ज्ञान मी तुला सांगेन, ते तो नीट समजून घे, अवधान दे, लक्ष देऊन ऐक. एकदा का हे असं ज्ञान झालं ना की जे कोणी विद्वान आहेत, विचारी आहेत, विवेकी आहेत, या मंडळींना याचा अनुभव मिळतो आणि मग जन्ममृत्यूवर डोकं काढत नाही, म्हणजे पुन्हा या चक्रामध्ये अडकण्याचा काही संभव नाही, असं पहिल्या श्लोकामध्ये आणि माऊलींच्या त्यावरच्या ओव्यांमध्ये आपल्याला माऊलींनी सांगितलं. त्या 51व्या ओवीपर्यंत आपण आलो. म्हणजे भगवंतांनी कालातीत असं जे व्हायला हवं आहे, म्हणजे पहिल्या 2 श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये आता पुढल्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंताचं सांगणं आपल्याला हेच आहे की कालातीत व्हायला हवं, गुणातीत व्हायला हवं. म्हणून भगवंत, आता आपण जर भगवानुवाच असे अध्यायाची सुरुवात होईल तर भगवानुवाच म्हणजे भगवान जर का आहेच आहे, होता पण आहे पण, म्हणजे तो काही त्याच्याबद्दल आपल्याला काही काळाचं हे दाखवून देता येत नाही. त्यामुळे भगवंत म्हणतो आहे असं नाही म्हणता येत आपल्याला. तर भगवंतानी म्हटलं होतं असंही नाही म्हणायचं. तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे, भगवंत सांगतायत ते. भगवंत म्हणाला म्हणजे काय, तर असा त्याचा व्याकरणदृष्ट्या अर्थ नाही घ्यायचा. तर हे असंच आहे ते भगवंत आपल्याला सांगतो आहे. म्हणजे तेवढ्यापुरता जो काही अर्जुन कृष्णाचा संवाद आहे तेवढ्याच पुरता नाही भगवंतांनी हे सांगितलेलं. तर हे कायमस्वरूपी सत्य आहे. आणि पुन्हा आपल्याला आत्ता म्हटलं तसं की नवीन विषय नाही आहे. भूयहा पहिल्या श्लोकामध्ये भूया म्हणजे पुन्हा. तर परत मी हे सांगतो आहे तुला. आता जे मी सांगणार आहे ना 14व्या अध्यायात झालेला विषय सांगणार आहे ना, तर मी निश्चित तुला समजेल असं सांगणार आहे. म्हणजे ठीक आहे, आत्तापर्यंत सांगितलं पण तुला कळलं नाही, तुझ्या मनात शंका आली, मग आता मी तुला परत सांगणार आहे. आणि ते परत तुला असं सांगणार आहे की तुला अगदी नक्की समजणार आहे. आणि मग भगवंत म्हणतात हे जे उत्तम ज्ञान आहे ते मी तुला सांगतो. याचा विचार करताना भगवंत आपल्याला असं म्हणतात, त्याचा आपण थोडंसं विचार करूया की जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, आपल्याला सगळं आता माहिती आहे. त्या 4 पुरुषार्थांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा. म्हणजे या 4ही पुरुषार्थांनीच आपलं जीवन ठरतं. पण कसं, तर समजा आपण धर्म असं घेतलं तर आपलं जीवन धर्मतत्वाला अनुसरून, म्हणजे जी काही सर्व विहित धर्म कर्तव्य जी आपली आहेत, उपासना आहे, आपण ज्या जन्म मृत्यू स्वर्ग नरकादी पुनर्जन्म ह्या ज्या गोष्टी आपण आपल्या धर्माच्या म्हणून मानतो, हे सगळं ज्ञान करून घेणं हा धर्म ह्या विषयामध्ये येतं. आपण धर्मशब्द वापरताना आपल्या मनामध्ये वरवरचा अर्थ असतो की हिंदू धर्म, मुसलमान, ख्रिश्चन अशातलं काही आहे का, तर तसं नाही. आपलं जीवन धर्माला अनुसरून, आपल्या कर्तव्याला अनुसरून, आपल्या धर्माने दिलेल्या या सगळ्या आत्ता म्हटलं तशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वर्गाची कल्पना, नरकाची कल्पना, पुनर्जन्माची कल्पना, या सगळ्या धर्माधिष्ठित कल्पना ज्या आहेत त्या सगळ्याचं ज्ञान, याला धर्म हा पुरुषार्थ म्हणायचा. अर्थ म्हणजे संपत्ती, पैसा, म्हणजे जीवन चालवण्यासाठी, जन्माला आल्यानंतर आपलं जीवन चालवण्यासाठी आपल्याला उद्योग व्यवसाय करावा लागतो. हे करणं, घर संसार करणं, याबाबतचं ज्ञान, त्याला अर्थ म्हणायचं. ते हवं प्रत्येकाला. आपला प्रपंच व्यवस्थित असेल. आता व्यवस्थित ह्या शब्दाचा अर्थ वेगवेगळे असू शकतात की 2 वेळा जेवायला मिळा की झालं, उद्याची चिंता करायची नाही, भगवंत चिंता करेल आणि ते आपल्यासमोर आले, अशा पद्धतीने विचार करणारे, किंवा कितीही असलं तरीसुद्धा काळजी करणारे, असे सगळे प्रकार आपल्याला दिसतात. त्याच्यात आपण नको शोधूया. पण अर्थ, या पुरुषार्थाचा अर्थ काय, तर तो अर्थ असा की आपलं जीवन चालवण्यासाठी जे काही आपल्याला नोकरी, व्यवसाय, उद्योग करायचा आहे, घर संसार चालवण्यासाठी जे करावं लागतं त्या संबंधीचं ज्ञान. काम याचा अर्थ काय, तर आपल्या कामना, आपल्या इच्छा पूर्ण करणं, त्यासाठी जे काही पथ्य पाळणं, योग्य अयोग्य ठरवणं, हे ह्याच्या संबंधीचं सगळं ज्ञान. त्या कामना पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते असं नाही,
तर यथोचित योग्य असतील त्या कामना, आवश्यक असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठीचं चांगलं वाईट जे ठरवणं असतं ते जे ज्ञान आहे तो पुरुषार्थ म्हणजे काम. आणि मोक्ष हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणजे आजचं हे आपलं जीवन सुंदर रीतीनं जगणं, काहीही झालं तरी जराही विचलित न होणं, मनाची जी प्रसन्नता आहे ती कायम टिकवणं, आपला उत्साह कायम टिकवणं, अगदी मृत्यूनंतरचा हा जो जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला कायमचं सुटायचं आहे असं जे काही आपण वर्णन करतो आहे त्या परमेश्वराप्रत आपण कसं जायचं या संबंधीचं सगळं ज्ञान म्हणजे ह्या मोक्ष या पुरुषार्थामध्ये येतं. मोक्ष या पुरुषार्थामध्ये म्हणजे त्याला सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हटलं आहे, परंतु जीवन सुंदर रीतीनं जगणं हे त्याच्यामध्ये आलं. आणि त्याबरोबर या सगळ्याचा पण विचार करायचा की या सगळ्यामध्ये अडकायचं नाही. आता या अध्यायात पुन्हा क्षेत्रज्ञासारखं आपल्याला ह्या सगळ्याचा विचार करायचा आहे की हा मी भाडोत्री देह घेऊन आलेलो आहे, तर त्याच्यामध्ये अडकायचं नाही, प्रसन्नता ठेवायची, उत्साह ठेवायचा, कर्तव्य कर्म सगळी चोख बजावायची, मृत्यूनंतर या पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकायचं नाही अशा पद्धतीनं सगळा विचार करायचा. परमेश्वराप्रत आपल्याला जायचं आहे त्याचा आपल्याला विचार करायचा. हे सगळं मोक्ष या पुरुषार्थामध्ये येतं. आणि म्हणून याला हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असं भगवंत सांगतो आहे. खरं तर असं आहे की प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. जे सत्वरजतम आपण म्हणतो हे ह्याच्यावर आपला स्वभाव ठरतो, त्याच्यावर आपल्या सगळ्या गोष्टी, आपलं जीवन, त्या जीवनावर होणारे सर्व भोवतालच्या परिस्थितीचे परिणाम, घटनांचे परिणाम हे त्यावर असतात. म्हणजे घटना घडल्यानंतर ती आपण कशी घेतो ते आपल्या स्वभावावर ठरतो. आणि ती स्वभावावर ठरणं याचा अर्थ त्या 3 गुणांचं आपल्यामध्ये काय प्रमाण आहे त्यावर ते ठरतं. आणि म्हणून हे मोक्षज्ञानाचाच हा भाग आहे. ह्या गुणांचा विचार करणं, स्वभाव आपला ठरणं, घटणाऱ्या घटनेला शांतपणानं सामोरं जाणं. म्हणजे आपण म्हणतो की हा माणूस ना विचारी आहे, विवेकी आहे, सात्विक वृत्तीचा आहे. अशा पद्धतीनं या मोक्ष या सदरातच ही गोष्ट येतं. आता हे एकदा ज्ञान मिळालं की मग परमसिद्धी प्राप्त होते. आता येणार आहे पुढे आपल्याला सगळं. आता आजपर्यंत अशा प्रकारची परमसिद्धी प्राप्त होणारे अनेक मुनी ऋषी आहेत. असं पहिल्या श्लोकामध्ये आपल्या परमभूया प्रवक्ष्यामी ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे असे सगळ्या मुनींचा उल्लेख भगवंतांनी केला आहे पहिल्या श्लोकामध्ये की त्यांना या अशा प्रकारच्या आचरणांनी परमसिद्धी प्राप्त होते. आणि आपल्याला सगळ्या आता सिद्धी माहिती आहेत. मुनींना अशा प्रकारच्या अभ्यासाने कोणत्या सिद्धी प्राप्त होतात आपण दासबोधामध्ये शिकलो आहे. त्याच सगळ्या नुसत्या आता आठवायच्या आपल्याला माहिती असल्या तरी की अणिमा आहे, महिमा आहे, लघिमा आहे, गरिमा आहे, प्राप्ती आहे, प्राकाम्य आहे, ईशत्व आहे आणि वशित्व आहे. या सगळ्या 8 सिद्धी या मुलींना प्राप्त होतात. आणि मग त्या मुलींना आपण तुमच्या आमच्यासारखं जर समजलो तर आपल्याला ते अघटित वाटतं किंवा आपल्याला ते एका अर्थाने नाही असं कसं होईल, शक्यच नाही आहे, काहीतरी चमत्कार सांगतात असं आपण त्याच्याकडे बघतो. पण जर का आपण याचा विचार केला की अरे या सगळ्या मोक्षसिद्धीच्या विचारामुळे या मुलींना परमसिद्धी प्राप्त होते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे, तर त्यामुळे यांना ते अणुसारखं लहान होता येत आहे, मोठं होता येत आहे, एकाच वेळेला अनेक ठिकाणी जाता येत आहे, ते म्हणतील तसं त्यांना करता येत आहे, प्राणीमात्राला त्यांना वश करता येत आहे, हे सगळं त्यांना जमतं आहे. अशा प्रकारचा उल्लेख भगवंत स्वतः करतो आहे. म्हणजे या सगळ्या ज्या 8 सिद्धी आहेत, आता अन्य सगळ्या अनेक भौतिक सिद्धीकडे अनेक गोष्टींचं ज्ञान हे याच्यापुढे सगळं कनिष्ठच आहे ना. बाकी सगळ्या कितीतरी गोष्टी ज्ञानाच्या जरी असल्या तरी एकदा या 8 सिद्धी प्राप्त झाल्या की बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे 14 विद्या 64 कला ज्याला म्हणतो त्या सगळ्या कनिष्ठ दर्जाच्या झाल्या. त्या ज्या सगळ्या सिद्धी आहेत त्या सिद्धी नाहीच म्हणत, त्याला ज्ञान म्हणायला हवं, कला म्हणायला हवं, 14 विद्या 64 कला असं आपण म्हणतो. पण काही वेळा होतं असं, या कनिष्ठ दर्जाच्या ज्या 14 विद्या 64 कला आहेत त्या ज्या आपल्याला प्राप्त होतात, अगदी 1 2 नाही अनेक असल्या, एक असली तरीसुद्धा त्याचा ना अहंकार होऊ शकतो. म्हणून मग त्या आपल्याला त्या अहंकारापासून दूर नेतात. हे व्हायला नको म्हणून ही जी काही परमसिद्धी आहे, कर्मसिद्धी आहे,
याचा विचार आपल्याला जास्त करायचा. त्या 14 64 कलांचाने ज्ञानबोधामध्ये आपण शिकलो आहे की बहुधा ज्ञान निरूपण, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं. मग खरं ज्ञान काय, तर ह्या अशा प्रकारची परमसिद्धी प्राप्त करून देणारं जे आत्मज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की कोणतंही काम अगदी सहजपणानं करणं म्हणजे विचारसिद्धी. आपण सिद्धींचा विचार असा करूया की आपल्याला सगळ्यांना की आता त्या मुनींसारखं आणि लघिमा गरिमा या सगळ्या सिद्धी प्राप्त व्हाव्यात असं नाही आहे म्हणायचं, पण निदान आपण जे काही काम हातात घेऊ ते काम सहजपणानं पूर्ण होणं, याला काय म्हणायचं, तर विचारसिद्धी. ते काम करण्यापूर्वीच आपण त्याचा विचार केलेला असतो, त्याची रचना केलेली असते, त्यामुळे ते सिद्धीला जाण्यासारखी सगळी योजना आपल्याजवळ असते. हे सगळं विचारी विवेकी माणूस करतो आणि मग ते सहज होणं त्याला म्हणायचं विचारसिद्धी. अगदी योग्य पद्धतीनं विचारपूर्वक जर काम केलं तर ती जी काही प्राप्त होते ती कार्यसिद्धी, परमसिद्धी, ती कधी म्हणजे त्याच्यातून मिळणारं जे समाधान आहे, त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे, त्या आनंदामुळे आपण असं म्हणूया की तेच इथे अभिप्रेत आहे, तेच परमसिद्धी प्राप्त करून देणार आहे. परमसिद्धी याचा अर्थ आहे की तो आनंद, ते समाधान कधी नष्ट होत नाही. असं पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गतः. असा पहिला श्लोक आपला पाहून झाला आहे. त्याच्यावरच्या ओव्या पण आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण आता दुसऱ्या श्लोकाकडे वळणार आहोत, पण मध्ये ब्रेक बराच झाला असल्यामुळे जरा थोडंसं परत घेतलं. भगवंत आपल्याला सांगतात की ज्ञानामधलं उत्तम, ज्ञानानां ज्ञानमुत्तमं, ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला भूयः परत सांगणार आहे की जे ज्ञान झाल्यावर मग तुला संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी प्राप्त करणारे ज्ञान मिळेल. म्हणजे आता तुला वेगळं काही मिळवायची गरज नाही आहे, असं ज्ञान तुला प्राप्त होईल. आता पुढल्या श्लोकाकडे आपण वळूया. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. आता इदं ज्ञानम, हे जे ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं आहे, परमसिद्धीला घेऊन जाणारं ज्ञान, हे जे ज्ञान प्राप्त करून माझ्या स्वरूपाला, भगवंत म्हणतो माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेली ही जी माणसं, म्हणजे आपण मुनींचं पहिल्या श्लोकामध्ये हे केलं आहे की ज्या मुनींना हे ज्ञान प्राप्त झालं आहे. सर्वसाधारण आम्हाला की हे सगळं मिळत नाही, तर आपण पहिल्या श्लोकामध्ये ज्ञान प्राप्त झालेले, परमसिद्धी प्राप्त झालेले जे मुनी आहेत त्यांचा विचार करूया की यांना काय होतं. यांना भगवंत असं म्हणतो आहे की सृष्टीच्या आरंभी, म्हणजे पुन्हा समजा सृष्टी निर्माण झाली तर किंवा प्रलयकारी, ते काही गोंधळात पडत नाहीत. ते काही पुन्हा निर्माण त्यांना व्हायचं नसतं, पुन्हा त्यांना जायचं नसतं, त्यामुळे त्यांचं येणं जाणंच बंद झालेलं असतं. सर्गेपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. सृष्टीच्या आरंभी पण पुन्हा त्यांना यायचं नसतं किंवा सृष्टीचा प्रलय झाला म्हणून ते व्याकुळ होत नाही, कारण त्यांचं येणं जाणंच बंद झालेलं असतं. या श्लोकाचा आपल्याला आज विचार करायचा आहे की नेमकं काय होतं. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की हे असं मुनींना प्राप्त होतं आणि ते परमसिद्धीला नेतात. म्हणजे नेमकं काय होतं, तर पुन्हा दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतो आहे की असं ज्यांना स्वरूप ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्यांना पुन्हा येणं जाणं नाही. मग आता हे जे उत्तम परमज्ञान, यापूर्वीसुद्धा या ज्ञानाबद्दल ही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते असं भगवंतांनी सांगितलं आहे की या ज्ञानासारखं दुसरं पवित्र कुठलीही गोष्ट नाही. इतकं या आत्मज्ञानाचं कौतुक सारखं सारखं चाललेलं आहे. हे जे आत्मज्ञान म्हणजे अज्ञानाचा पूर्णपणे नाश, संपूर्ण सुखाचा, संपूर्ण आनंदाचा अनुभव, असं या ज्ञानामुळे घडतं. म्हणून पुन्हा येणं जाणं नाही आणि म्हणून याच्यासारखं दुसरं आनंद देणारं काही नाही, दुसरं पवित्र काही नाही असं पाहिलं आहे. मग आता याचा विचार करायचा म्हणजे काय करायचं. बरं हे लगेच होतं का हो, आत्ता वाचलं आणि लगेच कळलं तर नाही. ते टी व्हीच्या जाहिरातीतलं ठीक असतं हो, ती फेअर अँड लवलीची जाहिरात येते, चेहरे दाखवतात असे 10-12, पहिला काळा असतो आणि सावळा सावळा होत होत गोरा पालून जातो. हे तिथे ठीक आहे, जाहिरातीपुरतं ठीक आहे, पण आपल्याला हे शक्य नाही आहे. म्हणजे ह्या ज्ञानासाठी काहीतरी करावं लागतं. वजन कमी करायचं आहे, आपलं 2-4 महिने व्यायाम केला, 2-4 पोते आहारावरती कंट्रोल केलं की झालं वजन कमी, हे ठीक आहे. परंतु ह्या परमज्ञानाची प्राप्ती करणं इतकं सोपं नाही आहे, इतकं सहज नाही आहे आणि पुन्हा सगळ्या लोकांना ते नाही आहे.
व्यवहारातल्या अनेक गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील तर प्रयत्नाने आपल्याला मिळवता येतील. पण ह्या परमसिद्धी प्राप्त करण्याचं हे जे आत्मज्ञान आहे, या आत्मज्ञानाचं काय करायचं? हे काही असं इतकं सहज नाही आहे. मग कसं प्राप्त करायचं? ज्यांना कोणाला प्राप्त झालं आहे त्यांचं आचरण कसं होतं, त्यांनी काय नेमकं केलं, कशामुळे त्यांना प्राप्त झालं, या सगळ्याचा आपल्याला विचार करायला हवा. तर या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करणं म्हणजे आता हे नुसतं वाचून वगैरे आपल्याला येणार नाही, नुसतं ऐकून काय आपल्याला येणार नाही. भगवंतावरची निष्ठा, सद्गुरूवरची निष्ठा, सत्संगामुळे, सद्ग्रंथांच्या वाचनामुळे सुरुवात होईल, उपयोग त्याचा होईल, नाही असं नाही. पण ऐकलेलं, वाचलेलं आपल्या हृदयात उतरावं लागेल. नाहीतर आपण ऐकतोय चिक्कार, नाही असं नाही, वाचतोय चिक्कार, परंतु त्याचं खरं जे की आपल्याला उपयोग व्हायला पाहिजे तर ते आपल्या अंतरंगात उतरलं पाहिजे. त्याबद्दलचं आपण मनन चिंतन केलं पाहिजे, सारखा त्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आपण आपल्याला तपासलं पाहिजे की आपण आचरण करताना त्यातलं सांगितल्याप्रमाणे सगळं करतो आहे का आपलं सांगणं आहे वेगळं आणि आपलं आचरण आहे वेगळं. म्हणून सारखं जे की आपण ऐकतोय ना, संबंध गीता काय, संबंध दासबोध काय, माऊली सांगतात ती ज्ञानेश्वरी काय, सगळीकडे मी म्हणजे देह नाही हे वारंवार आपल्याला सांगितलं जात आहे. मी म्हणजे देह नाही. पण आता आहे की या देहाच्या मुळेच किंवा देहाच्या असण्यावरच माझं असणं अवलंबून आहे ना. मी आहे असं जेव्हा मी म्हणते ते कशाच्या आधारावर म्हणते, तर देहाच्याच आधारावर म्हणते ना. त्यामुळे असं आपल्याला त्याचं अस्तित्व नाकारणं शक्य नाही आहे. देहामुळे आपल्या या सगळ्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सगळ्यामुळे आपण अनुभव घेतो आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतो आहे. ही गोष्ट खरी आहे की देहामध्ये परिवर्तन, बदल होत असतात, इंद्रियांमध्ये बदल होत असतात. आणि ह्या 14व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जसं तयार केलं आहे तसं माऊली पण आपल्याला तयार करतात. आणि मग असं इतक्यापर्यंत जर आपण आलेलो आहोत तर या 14व्या अध्यायापर्यंत आपली काहीतरी तयारी माऊली जी करून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण हे समजू शकतो. पण समजूच शकतो, प्रत्यक्ष कृती होईल की नाही ते आपल्याला खात्रीने सांगता येत नाही. की सुखदुःख आपल्याला येतच आहे, देह आहे, त्या देहाच्या संदर्भात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे सुखाच्या का दुःखाच्या येणार. सुखाचं एक वेळ ठीक आहे, आपण समजू शकतो, पण दुःखामध्ये असं आपल्याला शांत राहता येईल का, हा अभ्यास करण्याची गोष्ट आहे. दुःखाचा प्रसंग येऊनही दुःखी व्हायचं नाही. आता ही गोष्ट अवघडच आहे, पण हा जेव्हा एखाद वेळेस आपल्याला सभोवताली अनुभव येतो, एखाद्या कुटुंबात एखादी दुःखद घटना घडली तर त्या कुटुंबामध्ये अशी एखादी व्यक्ती असते आणि मग ती विचाराने, विवेकाने, शांतपणानं म्हणते की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही आहे, आता यातून मार्ग कसा काढायचा त्याचा आपण विचार करूया. आता हे जे की आहे म्हणजे सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान या सगळ्या गोष्टी घडतच असतात. त्यामुळे आपण प्रभावित होणार नाही ना. देहतादात्म्य आपलं कमी होणं म्हणजे काय, तर ह्या अशा प्रकारच्या वेळेला आपलं ते देहतादात्म्य कमी झालेलं आहे की नाही ते आपल्याला कळतं. फार मोठी अवघड गोष्ट आहे, पण असं विचाराने, विवेकाने आहे ती गोष्ट मान्य करणं, घडलेली गोष्ट मान्य करणं, ते जे आहे ते देहातीत होणं आहे. आणि देहातीत होणं म्हणजेच आत्मज्ञानाकडे जाणं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. भगवंत इतक्या वेळा आपल्याला तेच सांगताय की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही. आणि दुःखाच्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या देहाच्या संदर्भातच असतात. चोरी होणं, शारीरिक व्याधी होणं, जवळच्या माणसाचा मृत्यू होणं, या सगळ्या गोष्टी देहाच्या संदर्भातल्या आहेत, त्या दुःखदायक आहेत आपल्याला. पण जर देहातीत व्हायचं असेल तर याचा आपल्यावरती प्रभाव पडणार नाही. त्यामुळे आपलं नित्य जीवन आहे ते नित्यजीवन संभ्रमित होणार नाही. अशा प्रकारचा विचार ज्याला करता येतो तो आपण म्हणूया की तो देहापासून वेगळा झालेला आहे. ते भगवंताला अभिप्रेत आहे. भगवंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते सांगतं की हे लक्षात घ्या की मी म्हणजे देह, माझं स्वरूप वेगळं आहे. ते माझं जे स्वरूप आहे ते ओळखणं हाच सगळ्या ग्रंथांच्या अभ्यासाचा खरं म्हणजे विषय आहे. आता जगामध्ये ईश्वराबद्दलचं जे चिंतन केवळ शांती समाधान देणारं आहे असं ठरतं. आपण एक 5-10 मिनटं रोज
भगवंताजवळ नामाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून शांत बसलं, त्याच्याशी बोललो, जे काही आपल्याला वाटतं ते सगळं त्याला सांगितलं, तर ती जी काही शांततेची एक सवय किंवा त्याच्यातून जो काही ईश्वराशी होणारा आपला संवाद, त्याच्यातून मिळणारं समाधान आपल्याला मिळतं. ते जे म्हटलं मम साधर्म्य मागता असं जे म्हटलं आहे ते आहे की भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणं. माझं जे स्वरूप आहे ते ईश्वर आहे आणि मग ते मला दिसायला हवं असेल तर सगुण रूपामध्ये असणाऱ्या ईश्वराशी आपण जर का एकरूप झालो तर हे चटकन होईल. म्हणजे भगवंत म्हणतो तुमचं मन आणि तुमची बुद्धी मला द्या. मद्रूप व्हा म्हणजे काय करा, तर माझ्याशी मद्रूप होणं म्हणजे तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमचे विचार सगळे माझ्याशी जोडा. मग भक्त आणि भगवंत हे एकच होऊन जातील आणि मग ह्या गुणातीत देहातीत ह्या खऱ्या शब्दांचा अनुभव आपल्याला येईल. आपण देहधारी आहोत, आपल्याला सगळ्या उपाधी आहेत. योगाच्या संदर्भात जर विचार केला तर याला आपण कोश असं म्हणतो. म्हणजे काय, हा जो स्थूल देह आहे, हा स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश आहे. शरीरामध्ये बदल होतात, शरीरामध्ये कधी कधी व्याधी होतात, कधी आरोग्य आपलं उत्तम असतं, त्यात चांगल्या आरोग्यामुळे सुख होणं, काही व्याधी असला तर दुःख होणं, या सगळ्याचा प्रभाव आपल्यावर पडला तर त्याला म्हणायचं जीवभाव. एकाच अन्नमय कोशाचा विचार केला तर याचा जो प्रभाव आपल्यावर पडतो की आपल्या देहामध्ये व्याधी किंवा सुख जे काही दोन्ही चांगलं वाईट दोन्हीचा जो काही प्रभाव पडतो त्याला म्हणायचं जीवभाव. आणि प्रभाव पडू दिला नाही, काय व्हायचं ते होऊ दे, ते म्हणजे मी नाही आहे असं जर आपण शरीराच्या बाबतीत समजलो, पण मी म्हणजे शरीर नाही, त्या शरीराच्या संदर्भात व्याधी असणं किंवा शरीर चांगलं असणं, आरोग्य चांगलं असणं या कशाचाही प्रभाव आपल्यावर पडला नाही, कारण शरीर आहे एवढंच, पण शरीर म्हणजे मी नाही, या विचाराने या सगळ्याकडे बघणं म्हणजे ईश्वरभाव. अन्नमय कोशाचा जर विचार केला म्हणजे स्थूल देहाचा विचार केला तर जीवभाव काय आणि ईश्वरभाव काय हे आपण लक्षात घ्यायचं. की शरीराच्या तुम्ही अगदी छान मेंटेन केला आहे हं, की लगेच थोडासा अहंकार येणार असेल तर तो झाला जीवभाव. जे काही आपल्याला जसा देह आहे तसा, म्हणजे गुडघ्याचं बघेल असं आपण म्हणतो ना, तर त्या देहाच्या व्याधी किंवा चांगलेपणा हा सगळा जो काही आहे त्याचा काहीही आपल्या प्रभाव पडू दिला नाही तर म्हणायचं ईश्वरभाव. किंवा आता पुढला विचार करूया की आपले पंचप्राण आपल्या देहामध्ये, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. या प्राणांमुळे आपल्या शरीर व्यवस्थित चालतं. शरीराचं जे काही रहाटगाडगं म्हणतो आहे आपण, ते सगळं जे काही सतत चालू असतं ते ह्या पंचप्राणांमुळे चालू असतं. मग त्याच्यामध्ये श्वसनसंस्था आहे, पचनसंस्था आहे, रक्ताभिसरण आहे, या सगळ्या गोष्टी या पंचप्राणांमुळे चालतात. यांचं सगळ्यांचं काम नीटपणाने जर चाललं तर मग म्हणजे आपलं खाणं पिणं, हवामान, भोवतालची परिस्थिती या सगळ्यांमुळे ह्या प्राणांनी ठीकठाक सगळं चलनवलन केलं, काहीही प्रॉब्लेम आला नाही, आपण दुःखी झालो किंवा काय सुखी झालो त्याचा जो विचार करतो जीवभाव. आणि हे जे काही म्हणजे सुखी झालो किंवा सगळं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे असं झालं आणि त्याचा काही प्रभावच पडून घेतला नाही, पंचप्राणांनी गाडं चांगलं चाललेलं आहे किंवा काही परिस्थितीमुळे किंवा या श्वसनाच्या अडकाटीमुळे आता करोनासारख्या साथी येतात त्याच्यामुळे जो काही प्रॉब्लेम आला असेल तर तो प्रॉब्लेम आलेला असला आणि नसला तरी त्याच्यामुळे जो प्रभाव म्हणजे आला असला तर आपल्याला काळजी वाटते, त्यामुळे प्रभावित होतं, तो जीवभाव आहेच. पण मला काय होणार आहे असा अहंकार जरी असला तरी पण तो जीवभावच झाला. आणि जे काही आहे ते स्वीकारण्याची मनाची तयारी ठेवून आपण राहिलो तर तो झाला ईश्वरभाव. सगळ्या पाचही कोशांचा जर विचार केला तर जीवभाव आणि ईश्वरभाव हे आपल्याला समजेल. तिसरा मनोमय कोश आहे. चांगल्या वाईट विचार, चांगल्या वाईट भावना, चांगल्या वाईट म्हणजे हे वासना, सगळ्यामध्ये चांगलं आणि वाईट असतंच. आणि त्यामुळे चांगला वाईट येणारा आपला अनुभव, आपला उत्साह किंवा आपला आळससुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो.
उत्साह वाटला तर आपण चांगली काम करतो, एखाद्या दिवशी नाहीच काही करावंसं वाटत, आळशीपणा वाटतो. तर हे जे सगळं आहे, हा असा प्रभाव जर आपल्या ह्याच्यावर पडला तो झाला जीवभाव. आणि या सगळ्यापासून आपण मुक्त राहिलो तर झाला ईश्वरभाव. म्हणजे चांगलं वाईट दोन्हीचा विचार करून जीवभाव प्रभावित होणं म्हणजे जीवभाव असणं, आणि त्याच्यापासून काहीही प्रभावित न होणं. थंडी असू दे, म्हणजे जरा थंडी पडली, मी नाहीच आहे पडत आपल्याकडे, पण समजा पडली तर लगेच आपल्याला असं वाटतं दुलई घेऊन छानपैकी झोपावं, आळसाकडे प्रवृत्ती जाते, तो झाला जीवभाव. कारण तो जीव सुखाकडे जाणारा, घेऊन जाणारा आहे ना म्हणून. पण नथिंग डुईंग, जे काही रुटीन आहे ते आपल्याला करायचंच आहे, तर काय थंडी पडो नाही तर अजून काही हो असं म्हणून त्या ईश्वराकडल्याच लागलेलं असलं आपलं सगळं, तर तो झाला ईश्वरभाव. विज्ञानमय कोश आहे. मी करता, मी केलं, असं जे काही आपण आपला अहंकार असतो, मी म्हणणं आहे, चांगला मी, वाईट काय जे काही असेल ते सगळं, त्यामुळे आपण प्रभावित होतो, अहंकार होतो, तो जीवभाव. आणि काय नाही करायचं आणि विसरून जायचं असं असेल त्याला म्हणायचं ईश्वरभाव. पंचकोशांचा विचार केला तर आपल्याला जीवभाव आणि ईश्वरभाव असा कळतो. आणि शेवटचा आनंदमय कोश. इथे काय आहे, इथे शरीराशी तादात्म्यच नाही, छान आपल्याला गाढ झोप लागली आहे, त्यानंतरचा जो आनंद आहे, त्या गाढ झोपेमध्ये आपल्याला काही कळणार नाही, ठीक आहे, पण त्याच्यातून बाहेर आल्यावर आपल्याला काय छान झोप लागली, हा जो आनंद आहे. पण हा आनंद कसा आहे, येतो जातो, कायम टिकणारा नाही. त्यामुळे हा जो आनंद आहे तो आनंदच आहे, पण तो जीवभाव. आणि ज्या आत्मज्ञानाचा आपण विचार करतो आहे तो आपल्याला सतत मिळणारा अनुभव आहे, म्हणून तो ईश्वरभाव. असा पंचकोशातून जर आपण असा विचार केला तर आपल्याला जीवभाव म्हणजे काय आणि ईश्वरभाव म्हणजे काय ते कळेल. थोडक्यात असं आहे की या 5 कोशांच्या कामगिरीवर सगळा आपला प्रकृतीचा प्रभाव किंवा जीवभाव किंवा या सगळ्या पंचकोशांच्या कामगिरीकडे जर आपण असं अलिप्तपणानं साक्षी भावानं पाहिलं, म्हणजे त्याच्या प्रभावाखाली आपण आलो नाही, तर भगवत भाव, ईश्वरभाव हे आपल्याला कळायला सोपं जाईल. त्यामुळे किती शरीराशी तादात्म्य पावायचं किंवा किती आपण स्वतःला अलिप्त करून घ्यायचं, हा अभ्यास आपल्याला जमला तर भगवंताशी साधर्म्य किंवा हा जो जीवभाव आणि ईश्वरभाव आहे तो कळेल. सतत प्रयत्न करायचा ईश्वर भावात राहण्याचा. अवघड गोष्ट आहे, पण तरी प्रयत्न साध्य आहे. मुलींना साध्य झाली, सामान्यांना आम्हाला नाही होणार बरोबर, पण तरीसुद्धा हा प्रयत्न करायचा. दृश्य जगामधल्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा शरीराच्या संदर्भात विकार जे आहेत, त्यामुळे सुखदुःख होतंच, त्याच्या जोडीला आणखीन मान अपमान असतात. त्यामुळे आपण या सगळ्यांमुळे आपण प्रभावित व्हायचं नाही, असं सारखं मनाला बजावायचं. आणि हे सगळं माऊली आपल्याला ह्या दुसऱ्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये शिकवणार आहेत. 52 ते 66 ओव्या आहेत. आपण 52वी ओवी पाहूया. जे माझी नित्यता तेणे नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची. आता अर्जुनाला म्हणतात पंडुसुता, ते म्हणतात माझी नित्यता. भगवंत नित्यच आहे, तो होता आहे आता नाही असं काही त्याच्याबद्दल म्हणताच येत नाही, तो नित्य आहेच. त्याची नित्यता आणि त्या नित्यतेमुळे काय होतं, तेणे नित्य ते पंडुसुता. म्हणजे आपण पुरुष आणि प्रकृतीचा विचार केला तर पुरुष म्हणजे तो जो आत्मा आहे तो नित्य आहे, आणि माझ्याच परिपूर्णतेनं तो परिपूर्ण आहे, म्हणजे मीच ईश्वर तिथे आहे, त्या पुरुषाचा विचार करायचा. आता असं आहे ना, असा जो विचार करतो तो मद्रूप होतो. कोण की माझी नित्यता ज्याला कळली आहे, आणि मग माझ्यामध्ये असणारा हा जो आत्मा आहे तो नित्य आहे हे ज्याला कळलं आहे तो मद्रूप झालेला आहे, ईश्वराशी जोडला गेलेला आहे. मग देवाच्या बोलण्याचा अर्थ ध्यानात येईल आणि यायला हवा. तू परत शंका करतोय अर्जुना, पण तुला हे लक्षात यायला देव कसा आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तेच ह्या देवभक्ता यांच्यासारखा देव आहे. देव कसा आहे तर कसा दाखवणार, तर यांच्यासारखाच आहे. ज्यांना हे कळलं आहे की आपल्यामध्ये असणारा जो ईश्वर आहे तो मद्रूप झालेला आहे, त्यामुळे सगळे संत देवरूप आहेत, कारण त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाले, त्यांना ईश्वर कळलेला आहे, ते या देहात अडकलेले नाही आहेत. असं हे जे की अविनाशी नित्य असं जे ईश्वराचं रूप आहे
नित्य आहे हे महत्त्वाचं आहे. ह्या ओबीमध्ये भगवंत ते सांगतात. त्यामुळे देव पूर्ण आहे, संत पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, आणि ते म्हणजे ईश्वर असा विचार करायचा. ही भक्ताची नित्यता, म्हणजे ईश्वराची नित्यता भक्ताकडे आली. भक्ताला हे नित्यत्व कळलं. ईश्वराचं नित्यत्व, आपल्या आत असणाऱ्या ईश्वराचं नित्यत्व तो आहेच आहे हे एकदा पक्क लक्षात आलं की त्यालाही नित्य रूप आलं की आता तोही तेच समजणार की मी म्हणजे काय, तर मी आहेच आहे. कदाचित आता हे जाईल पण मी असणारच आहे, अशी अगदी पक्की त्याची खात्री होईल. मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. मग त्यांच्यात आणि माझ्यात म्हणजे देवामध्ये आणि भक्तामध्ये भेदच नाही. मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्य सिंधू. एकदा का त्या भक्ताला नित्यत्व कळलं ईश्वराचं आणि तोच नित्य असणारा ईश्वर माझ्यात आहे हे कळलं, तर मग माझ्यात आणि भक्तामध्ये भगवंत सांगतोय की देवामध्ये आणि भक्तामध्ये भेदच नाही. आणि तो भेद नसल्यामुळे जसा मी अनंत आहे, मी जसा आनंदरूप आहे, मी जसा सत्य आहे, मी जसा सिद्ध आहे, तसा भक्तसुद्धा अनंत आहे, आनंदरूप आहे, सत्य आहे, सिद्ध आहे. अद्वैत साधलेलं आहे. आता भक्त आणि भगवंत वेगळे नाहीच. जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. नेहमीचा दृष्टांत देऊन आपल्याला माऊली स्पष्ट करतात. ते म्हणतात मी जसं आहे, माझं स्वरूप जेवढं जसं आहे तसंच ते त्याचंही आहे. आता हे सगळं तसंच आहे म्हटलं आहे म्हणजे भक्ताचंही तसंच आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी ते सांगतात की समजा घट आहे, तो घट फुटला की घटातलं जे आकाश आहे तर ते आकाशच असतं. नेहमीचं उदाहरण आहे. घटामध्ये पाणी आहे, तो घट ठेवलेला आहे, आकाशाचं प्रतिबिंब त्या घटात पडलेलं आहे, परंतु आपल्याला ते प्रतिबिंब रूपामध्ये दिसतं आहे. मूळ आकाशच आहे ते. दोहोंमध्ये काहीच फरक नाही आहे. घट फुटल्यावर कुठे गेलं ते आकाश, तर ते मूळ आकाशातच आहे. गुणधर्म त्याचं एकच आहे, दोहोंमध्ये काही फरकच नाही आहे. तसं या देवाचं आणि भक्ताचं आहे. दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे. ना तरी दीप मुळकी दीपशिखा अनेकी, मिनलिया अवलोकी होय जैसे. आणखीन एक दृष्टांत देतात. जसं घटाकाशाचं उदाहरण दिलं की ते एकच आहे. देव आणि भक्त एकच आहे. घटातलं आकाश आणि खरं आकाश एकच आहे. किंवा एकाच दिव्यामध्ये अनेक वाती त्या एकत्र केल्या तर प्रकाश एकच पडणार आहे. त्यामुळे देव आणि भक्त यांच्यामध्ये हा एकपणा आहे, काही फरकच नाही, दोन्ही एकच. अर्जुना जयापरी सरली द्वैताची वारी, नांदे नामार्थ एका हारी मी तू विण. अर्जुना, हे सगळं जे आहे ना, आता द्वैत संपलं, सरली द्वैताची वारी, सगळं द्वैत संपलं. देवभक्ताचं जे द्वैत आहे ते सगळं संपून गेलं. मी तू हा भेद राहिलेला नाही. केवळ नाम मात्र, नांदे नामार्थ एकाहारी मी तू वेण. व्यवहारासाठी आपल्याला नामाचा भेद दिसतो. आपण भगवंताला वेगवेगळी नावं दिली आहेत, आपल्या सगळ्यांना वेगवेगळी नावं आहेत, त्या नामाचा भेद असेल तो व्यवहारासाठी लागतोही आपल्याला. तो नाम मात्र भेद आहे. पण नाहीतर भगवंत आणि भक्तामध्ये आता भेद नाही. शरीराने वेगळे असतील, नावं आपली वेगळी असतील, तरीही देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद नाही. संत तोची देव, भक्त तोची देव असं होईल. नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण. आता तू मी वेगळे नाही, पण रूप वेगळं म्हणजे देह वेगळा असल्यामुळे, नाम वेगळं असल्यामुळे नाम मात्र फरक आहे, पण बाकी अद्वैत साधलेलं आहे. येण्याचे पै कारणे जई पहिले सृष्टीचे जुंपणे, तेही तया होणे पडेची ना. आता म्हणतात येण्याची पै कारणे, याच कारणासाठी ही जी काही अद्वैत सिद्धी आहे ना, याच्याचसाठी, या अद्वैत सिद्धीमुळे काय होतं, जई पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेची ना. या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी पुन्हा पुन्हा येणं जाणं होतच नाही. हा जो भगवत रूप भक्त झालेला आहे त्या भक्ताला पुन्हा येणं जाणं नाहीच. आता हे जे भक्ताचं भगवंताचं तादात्म्य आपण या सगळ्या ओव्यांमध्ये पाहतोय. नवीन सृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हाही अशा भक्ताला जन्म घ्यावा लागत नाही, किंवा जी काही वासना संकल्प त्याचे सगळे संपलेले असतात, गळून गेलेले असतात. त्यामुळे जन्म घेण्याचं काही कारणच नाही ना शिल्लक राहत.
काही वासना असतील तर त्या वासना पूर्ण होण्यासाठी पुन्हा येण्याचा प्रश्न आहे. तसं काही याच्या बाबतीत घडत नाही. म्हणून मग अद्वैत झालं की परत येणं जाणं हे परत द्वैतात नाही. एकदा ते साधलं की साधलं. जसं ऊसाची साखर झाली की परत ऊस नाही तयार होणार. झालं आता ते पुढे गेलं सगळं. तसं आहे की हा भक्त भगवंत ऐक्य झाला आहे, सगळं संपलं, द्वैत संपलेलं आहे. असं द्वैत संपल्यानंतर पुन्हा येणे जाणे नाही. भगवंताशी एक रूप झालं की पुन्हा गर्भवास नाही, गर्भातलं दुःख सोसायचा प्रश्नच नाही. सृष्टीची ये सर्वाधी जया देहाची नाही बांधी, ते कैसे प्रलयावधी निमतील पा. आता सृष्टीच्या आरंभी म्हणजे असं म्हटलं की सृष्टीच्या आरंभी पण जन्म नाही. आता म्हणजे काय, प्रलयकाली नाश नाही, आरंभी जन्माने म्हणजे तसं हे काय होणार, जन्मच नाही म्हटल्यावर मृत्यू नाही, ठीक आहे. त्यामुळे पुढलं कळलं आपल्याला, प्रलयाच्या वेळेला मृत्यू नाही, प्रलयकाली नाश नाही. त्यामुळे जन्माला चालू नाही की नाशाचा संबंधच नाही. जन्म नाही म्हणजे गर्भवास नाही, जन्म नाही म्हणजे देहधारणाच नाही, आणि मग स्वाभाविकच मृत्यूही नाही. कारण मृत्यू ही जी कल्पना आहे ती देहाशी निगडीत आहे. देह असला तर मृत्यू, त्यामुळे इथे देहच नाही. त्यामुळे मग कारण देहच नाशिवंत आहे, तो तर पुरुष जो आहे, आत्मा जो आहे तो आहेच आहे, नित्य आहे, आपण पाहिलं आहे. त्यामुळे नाशिवंत आहे देह, त्याला येणे जाणे नाही, तर आलंच नाही की जायचा प्रश्नच नाही ना. असं जे काही तादात्म्य पावलेलं आहे. आणि त्यामुळे मृत्यू जो आहे तो मृत्यू देहाला असतो, तो हे देह येण्याचाच प्रश्न नसल्यामुळे हे एकदा पटवून घेतलं, अनुभव घेतला. तर अनुभव घेतला असं म्हणता येत नाही, कारण अनुभव घेऊन आपल्याला सांगणारं कोणी नाही आहे. आपल्याला आपलं भगवंत सांगतो आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मग भक्त भगवंत हे द्वैत राहत नाही, अनादी अनंत भगवंताचा साक्षात्कार आपल्याला होतो. असं भगवंताच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो आणि आपल्या संतांना हे साधलं, मुनींना हे साधलं म्हणून आपण मान्य करतो. म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया, मी झाले ज्ञाना या अनुसरोनी. तर म्हणजे अर्जुना, या ज्ञानाला जे अनुसरतात, हे जे काही तादात्म्य पावणं, एकरूप होणं आहे, या संदर्भातलं मी जे सांगतो आहे, काय करायला हवं, तर आपलं स्वरूप ओळखायला हवं. आणि हे जे अनुसरतात त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रापलीकडे जाऊन अतीत होऊन मी झाले ज्ञाना या अनुसरोनी, माझ्या रूपामध्ये ते विलीन होतात. ऐसी ज्ञानाची वाडी वानिली देवे आवडी, तेवीची पार्था ही गोडी लावावया. आणि मग म्हणतात की अशा प्रकारे अर्जुना, या ज्ञानाची ना गोडी लागली पाहिजे, उत्सुकता वाढली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. हे काय आहे बाबा, हे असं आपल्याला मिळावं अशी ओढ लागली समजा, तर भगवंत ती पूर्ण करतो. ऐसी ज्ञानाची वाडी वानिली देवे आवडी, देवाला पण आपण जर अशा प्रकारच्या ज्ञानाची आवड निर्माण केली आणि अशी भगवंताशी थोडासा माऊली जसा हट्ट करतायत तसा आपण पण भगवंताशी हट्ट केला, तर ते आवडीनं भगवंत आपल्याला द्यायला तयार आहे. देवीची पार्थाई गोडी लावावया. भगवंतालाही ज्ञानाचा महिमा वर्णन करायला आवडतो. त्यामुळे हे सांगायला तो कंटाळत नाही आहे. सांगून हो झालेलं असून सुद्धा परत तो सांगतो आहे आणि पुन्हा अर्जुनाला सांगतो आहे, बघा आता अवधान दे, लक्ष दे, पुन्हा सांगतो, मी सांगितलेलीच गोष्ट परत सांगतो आहे. आपण प्रस्तावनेतल्या एका ओळीमध्ये पाहिलं आहे की दळलेलंच दळण परत दळतो आहे, पण तरीसुद्धा ते करण्यामध्ये भगवंताला आनंद आहे. अर्जुनाला पण आत्मज्ञानाची आता गोडी लागली, त्यामुळे अर्जुन देखील सगळं हे विचारतो आहे. आता हाच भगवंताचा हेतू आहे की अर्जुनाला ही गोडी लागावी, आणि अशी गोडी लागली की ह्या ज्ञानाचा महिमा भगवंत वर्णन करणारच आहे. त्यात अर्जुन प्रिय मित्र आहे, अत्यंत जिवलग आहे, आणि त्यामुळे त्याचं कल्याण व्हावं असं भगवंताला मनापासून वाटतं आहे. आणि मग या ज्ञानाशिवाय त्याचं कल्याण होणार नाही आहे. म्हणून भगवंत हे सगळं अर्जुनाला ज्ञानाचा महिमा जो आहे तो वर्णन करून सांगतो आहे. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतला पा. आणि मग हा ज्ञानाचा महिमा भगवंत सांगायला लागला. मात्र इकडे अर्जुनाला विलक्षण आनंद झाला आहे. काय झाली त्याची अवस्था की त्याचे रोम रोम जणू कान झाले.
इतकं तो ऐकायला उत्सुक झाला की भगवंत जेव्हा म्हणतोय की मी हे तुला, मला आवडतंच, ज्ञानाची थोरवी सांगायला मला आवडतंच आहे. आणि मग त्यात तो अर्जुनासारखा श्रवण करायला बसलेला आवडता श्रोता, त्यामुळे भगवंत सांगणारच. आणि त्यामुळे अर्जुनाला खूप आनंद झाला आहे. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान. सगळे जणू काही त्याचं सर्वांग हे कान झाले, श्रवण करण्याला अगदी तयार झाले. आणि मग सपाई अवधान, सपाई म्हणजे अगदी नखशिखांत, आता जराही उणीव नाही, त्रुटी नाही, अगदी एकाग्रपण, तंद्री लागणं म्हणतो ना, तशी अर्जुनाची जणू काही तंद्री लागली. अर्जुन असा मूर्तीच बनला, ऐकायला अगदी तयार झाला. आणि भगवंत जसं सांगतोय तसं त्यांनी पूर्ण अवधान दिलं. इतकं मनापासून अर्जुन आता ऐकणार आहे. भगवंताचं बोलणं हे सर्वांगाचं कान करून अर्जुन ऐकणार आहे. आता देवाची ऐसे जाकळी तू असे वोरसे, जे निरूपण आकाशे वेंटाळेना. वेंटाळेना म्हणजे मावत नाही, तिथे उरतच नाही. म्हणजे काय होतं तर देवाची ऐसे जाकळी जर तू असे वोरसे, भगवंतानी जे काही आता देऊ केलं आहे, अगदी प्रेम पान्हा जणू काही त्याचा फुटलेला आहे. आणि म्हणून ते देताना असं म्हणताय की आकाशे वेंटाळेना, म्हणजे गगनातही मावणार नाही, असं ते निरूपण सगळं भगवंत करणार आहे. अर्जुनाने सगळंच्या सगळं ते ग्रहण करायचं आहे. अर्जुन तयारच आहे ग्रहण करायला. आता भगवंताचं बोलणं असं काही विस्तृत होणार आहे. आणि मग ते सगळं कसं तर आकाशाच्या कवेत पण मावणार नाही. माऊली अगदी त्याची भव्यता दिव्यता कशी वर्णन करतात, जे निरूपण आकाशे वेटाळेना, आकाशाच्या कवेत पण मावणार नाही, असं सगळं विस्तृत बोलणं भगवंत करणार आहे. आणि ते अर्जुन मोठ्या प्रेमानं ग्रहण करणार आहे. ऐकणारा पण तयार, सांगणारा तर तयार. आणि त्यामुळे हे सगळं फार गोड होणार आहे श्रवण करायला. आणि आपण सगळेजण असे सुदैवी की आपल्याला हा अर्जुनाच्या निमित्तानं भगवंत त्याला जे गगनात पण मावणार नाही असं जे काही ज्ञान देणार आहे, ते त्याच्यामुळे आपल्याला पण ऐकायला मिळणार आहे. आता आपण तयार राहूया. मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आणि वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडल असे. छान दृष्टांत देतात माऊली. ते म्हणतात अर्जुनाला देव म्हणाले, मग म्हणे गा प्रज्ञाकांता. प्रज्ञाकांता म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रज्ञाकांत म्हणजे अत्यंत बुद्धिवंत असणारे अर्जुना, असं देव म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू फार बुद्धिमान आहेस. आणि आज काय झालं, अशा बुद्धिमान असणाऱ्या अर्जुनाला जे काही मला सांगायचं आहे, त्यामुळे माझं वक्तृत्व उजवलं म्हणजे धन्य झालं. म्हणजे माझ्या वाणीला अगदी तोलामोलाचा असा श्रोता मिळाला, त्यामुळे माझं वक्तृत्व उजवलं असं ते म्हणतात. की मला श्रोता चांगला मिळाला पाहिजे ना, श्रोते चांगले मिळाले की मग वक्त्याला आणखीन हुरूप येतो. म्हणजे माझी जी वक्तृत्वरूपी कन्या आहे ती उजवली. उजवणं शब्द आपण म्हणतात, कन्या उजवली, कन्याचा विवाह ठरला, ती विवाहित झाली. तर अशी माझी वक्तृत्वरूपी ही कन्या तुझ्यासारखा श्रोता मिळाला, म्हणजे तुझ्यासारखा बुद्धिमान पती या माझ्या वक्तृत्वरूपी कन्येला मिळाला, अनुरूप पती मिळाला, त्यामुळे स्वाभाविकच उजवली, छान तिला स्थळ मिळालं. तरी एकूण मी अनेकी गोविजे देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कवणे परी. आता एको मी अनेकी, मी एकच आहे. आणि त्रिगुणरूपी हे त्रिगुणी लुब्धकी आहेत. लुब्धकी म्हणजे 3 गुण, म्हणजे जणू की पारधी आहेत. या त्रिगुणरूपी पारध्यांकडून असा देह पाशात कसा अडकला जातो. अनेकी गोविजे देह पाशकी, भगवंत एकच आहे, मी एकच आहे, पण त्रिगुणरूपी पारध्यांकडून अनेक देहपाशात मी कसा अडकला जातो. म्हणजे एकटा एकच असणारा भगवंत देहधारी अनेकांच्या रूपात दिसतो. आपण एकच ईश्वर असं म्हणतो, तुम्ही आम्ही अनेक आहोत, त्यामुळे तो एकच ईश्वर तुमच्या आमच्या अनेक रूपात तो दिसतो आहे. ही जी करामत आहे ना, ही त्रिगुणांची आहे. एकच ईश्वर चराचरात सगळीकडे तो आहे ना, त्यामुळे तो अनेक रूप धारण करतो आहे. तोच डोंगर, तोच झाडं, तोच नदी, तोच माणसं, तोच पशु, तोच पक्षी, माणसामध्ये तुम्ही आम्ही सगळेजणं ईश्वर एकच. तरी एक मी अनेकी गोविजे देह पाशकी, अनेक देहामध्ये एकटा मी, एकच असणारा मी अनेक देहामध्ये
ते कशामुळे होतं? त्रिगुणी लुब्धकी कवणे परी. हे जे त्रिगुण आहे, या त्रिगुणांची ही सगळी करामत आहे. त्या त्रिगुणांमुळे एकच असणारा मी अनेक रूपांमध्ये दिसतो. कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परीस सांगे कवणे परी. आता म्हणतात क्षेत्राच्या योगाने काय होतं? क्षेत्रज्ञ झालाय ना सांगून, त्यामुळे क्षेत्राच्या योगाने हे सगळं जग, दृश्य जग कोणत्या प्रकारानं कसं निर्माण होतं, विये ये जगे कसं होतं ते मी आता तुला सांगणार आहे. कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परीस सांगे कवणे परी. आणि ह्या जगाची निर्मिती कशी होते, हे कसं जग निर्माण होतं ते मी तुला सांगणार आहे. अनंत जगाची निर्मिती, एकच एक जग नाही. या भगवंत या क्षेत्राच्या योगानं, म्हणजे खरं तर हाच या अध्यायाचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला कशी निर्मिती होते, या विश्वाची निर्मिती कशी होते ते आपल्याला भगवंत सांगणार आहे. पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलीजे, जे मत्संग बीजे भूती पिके. आता ही ओवी आपण समजून घेऊया. निर्मितीसाठी दोन गोष्टी लागतात आणि त्या दोन गोष्टींमध्ये भगवंत सांगतोय पै क्षेत्र येणे व्याजे. या प्रकृतीला क्षेत्र म्हणण्याचं कारण असं आहे, माझ्या संगाने भूत मात्र निर्माण होतात. आता आपण पाहिलं एकच एक तो ईश्वर आणि आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे. एवढ्या सगळ्यांमध्ये तो एकच एक आहे. अशी असं हे कुणामुळे घडलं? त्रिगुणांमुळे घडलं. आता ते आपल्याला सांगतायत की जसं असतं ना की बी पेरलं की पीक निर्माण होतं. जमिनीमध्ये बीज पेरलं की स्वाभाविकच पीक निर्माण होतं. तसं भगवंत म्हणतोय माझ्या संगरूपी बीजाने, माझा जो संग होतो या प्रकृतीशी, ते संगरूपी बीज आहे आणि ते बीज हे भूतमात्री पीक निर्माण करतात. संगाचं बीज, पुरुष प्रकृतीचा संग हे बीज, आणि या बीजामुळे या सगळ्याची निर्मिती, विश्वाची निर्मिती कशी झाली हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर माऊली एका ओवीमध्ये आपल्याला देत आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. 14व्या अध्यायाचा हा विषय आहे. क्षेत्र म्हणजे प्रकृती आपल्याला कळलं आहे. हे सगळं जे काही क्षेत्र आहे, दृश्य जग आहे, ही सृष्टी आहे, ही म्हणजे प्रकृती आहे. ही प्रकृती ईश्वर निर्माण करतो. भगवंत सांगतोय की हां, हे सगळं विश्व मी निर्माण केलं आहे. कशी करतो हे मी तुला आता सांगणार आहे. हे सगळं त्रिगुणांमुळे घडतं. एकटा एक मी अनेक रूपात दिसतो. हे कशामुळे होतं? तर हा संगरूपी बीज आहे, ते बीज फलद्रूप होतं आणि अनेक रूपात मी दिसतो. आता हे आपल्याला शिकायचं आहे आणि हे शिकायचं आहे. हा 14व्या अध्यायाचा विषय आहे. त्रिगुणांमुळे हे घडतं असं भगवंत सांगणार आहे. त्यामुळे पहिल्या तर ओव्या सगळ्या प्रस्तावामध्ये माऊलीने खर्च केला, थोडीशी आपली वैचारिक भूमी तयार केली आणि पहिले 2 श्लोक जे गीतेच्या दृष्टीने पहिले 2 श्लोक आणि आजच्या या 66व्या ओवीपर्यंतचा हा सगळा माऊलींचा विषय म्हणजे 52 ते 66 या ओव्या, या सगळ्यांनी विषय फक्त झाला, म्हणजे प्रस्तावनाच फक्त झाली. प्रत्यक्ष या अध्यायाचा जो विषय तो अजून सुरू व्हायचा आहे. पण आपल्याला विषय पक्का कळला की एकच एक असणारा भगवंत अनेक रूपामध्ये आपल्याला दिसतो. त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती बीज काय, तर ह्या प्रकृती पुरुषाचा संग हे बीज आहे. त्या बीजामध्ये जे अंकुर फुटतात ते म्हणजे हे सगळी अनेक त्याची रूपं आहे. तो एकच एक आहे. आता हे आपल्याला लक्षात आलं किंवा लक्षात आणून देण्यासाठी माऊली पुढल्या सगळ्याचा विचार करणार आहे. तो भाग आपण पुढल्या शुक्रवारी घेऊया. धन्यवाद.